नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। बातमी आहे, राज्यात उन्हाचा कडाका असह्य झाला असतानाच हवामान विभागाने एक अत्यंत दिलासादायक बातमी दिली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेच्या लाटेने होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार असून मान्सूनच्या आगमनाची अधिकृत चाहूल लागली आहे। आज 16 मे रोजी नैऋत्य मोसमी वारे अंदमान निकोबार बेटांवर धडकण्याची शक्यता आहे। बंगालचा उपसागर आणि हिंद महासागराच्या परिसरामध्ये ढगांची दाटी वाढली आहे। मान्सूनच्या प्रवासासाठी सध्या अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले। भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सूनचा प्रवास विना अडथळा आणि वेळेमध्ये पार पडण्याची चिन्ह आहेत। अंदमानात वेळेपूर्वी दाखल झाल्यानंतर मोसमी वारे केरळच्या दिशेने कूच करतील। केरळमध्ये 31 मेच्या सुमारास पावसाचं आगमन अपेक्षित असून त्यानंतर 6 जून रोजी मान्सून कोकण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे। यावर्षी मान्सूनच्या मार्गात कोणतेही चक्रीवादळ अडथळा ठरण्याची शक्यता नसताना पाऊस नियोजित वेळेवर पोहोचण्याचा अंदाज आहे। सामान्यतः मान्सून अंदमानामध्ये 20 मेच्या आसपास दाखल होतोय, मात्र यंदा अनुकूल परिस्थितीमुळे तो तब्बल 5 ते 6 दिवस आधीच म्हणजेच आजपर्यंत तिथे पोहोचू शकतोय। दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर पुढील 24 तासांत पाऊस सुरू होईल आणि या प्रगतीमुळे दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये देखील पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय।